नमस्ते, जय श्रीराम. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. तर चला मी आज तुम्हाला दाखवते आमच्या इथे जे वाणगंगा नदीमध्ये पुंडलिकेश्वर महादेव मंदिर आहे. तर सगळेजण मिळून दर्शन घेऊयात. तर तुम्ही माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं असेल हे गणपती बाप्पांचं मंदिर. गणपती बाप्पा मंदिर आहे ना, त्याच्या शेजारीच आहे महादेवाचं मंदिर. तर तिथं आम्ही पहिलं गणपती बाप्पांना गेलो, तिथं दर्शन घेतलं, मग महादेवाच्या दर्शनाला गेलो. सकाळी रोज दुर्गाचे पप्पा घरच्या देवांना हार फुले आणतात. त्याच्याबरोबर त्यांनी बेलाची पाने पण आणली होती. मग त्यातलीच फुलं आणि बेलाची पाने घेतली. महादेवाच्या मंदिरात गेलो. सकाळी त्यांनी आईंना घेऊन आले, त्याआधी आईंनी दर्शन घेतलं. मग आम्ही तिघेजण आलो. हे महादेवाचं मंदिर खूप जुनं आहे, नदीमध्ये आहे आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आतून पण खूप सुंदर मंदिर आहे. कोण कोण आलं होतं या मंदिरात दर्शनाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान मंदिर आहे. तर चला आज आपण दर्शन घेऊयात, एकत्र दर्शन घेऊया. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी नक्की करा.